बुलेटिनच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी पुन्हा एक करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत त्यांनी फोनवरून संवाद साधल्याचंही सूत्रांकडून कळतंय। आठवड्याभरात पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळते। तर नेत्यांमधील विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? या ठिकाणी आठवड्याभरात पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार असल्याचं समजतंय, काय अधिकची माहिती आहे? गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रावरतून खरं तर गदारोळ माजला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पक्षाचे प्रमुख नेते असलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांचं स्थान आहे, परंतु त्यांची पदं नाही आहेत। त्यामुळे हे दोन्ही नेते कुठेतरी अस्वस्थ झालेले आहेत आणि या दोन्ही नेत्यांची गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट सुद्धा घेतलेली आहे। खरं तर पक्षामध्ये हा सगळा विसंवाद आणि गैरसमज जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे आमदारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चलबिचल अवस्था जी आहे ती पाहायला मिळते। काही आमदार प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या सोबत आहेत, तर काही आमदार जे आहेत पक्षामधले ते पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या सोबतच आहेत। आणि या सगळ्या पक्षाच्या आत्ताच्या पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फोनवरतून संवाद देखील साधलेला आहे। आणि या दोन्ही नेत्यांबरोबर फोनवरतून संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक जी आहे ती या आठवड्यात ठेवण्यात आलेली आहे। आठवड्यामध्ये राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची देखील बैठक होणार आहे। ती बैठक देखील सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे आणि आमदारांशी संवाद जो आहे तो सुनेत्रा पवार एकीकडे साधताना आपल्याला पाहायला मिळतील। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्याच्या या सगळ्या राजकीय घडामोडीवरतून सध्या चलबिचलची अवस्था जी आहे ती प्रामुख्याने नक्कीच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।